यवतमाळमधील दारव्हा मार्गावर 6 ते 14 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या रामकथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। या सोहळ्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे। स्थळ आणि वेळ। स्थळ चिंतामणी खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ। वेळ 6 सप्टेंबर शनिवार दुपारी 4 ते रात्री 7:30। 7 ते 14 सप्टेंबर दररोज सकाळी 9:30 ते दुपारी 1:30। आयोजन आणि व्यवस्थापन यजमान डॉक्टर विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवार। प्रमुख समेता कथा पर्व यशस्वी करण्यासाठी अनेक समित्या कार्यरत आहेत, ज्यात कथा समिती, कार्यस्थळ समिती, भोजन व्यवस्थापन, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था, आवास निवास व्यवस्था, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा इत्यादींचा समावेश आहे। प्रशासनाचं सहकार्य जिल्हाधिकारी विकास मीना आणि पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय विभाग सहकार्य करत आहे। आरोग्य सुविधा। सोहळ्याच्या ठिकाणी संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिर आयोजित केले। यामध्ये रक्तदाब, शुगर आणि ECG तपासणीची सुविधा असेल, तसेच 2 रुग्णवाहिका आणि आणीबाणीसाठी बेड उपलब्ध असतील। आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत आणणाऱ्या नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळणारे आयुष्यमान भारत कार्ड सोहळ्यास्थळी दिले जाईल। वाहतूक व्यवस्था। बस। यवतमाळ शहरातील 18 ठिकाणाहून राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस सेवा उपलब्ध आहे। ऑटो। भारत लॉज आणि वडगाव ग्रामपंचायती समोरून नाममात्र शुल्कात ऑटोची व्यवस्था करण्यात आली आहे। रामकथा पोथी शोभायात्रा। 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता कथा पर्वाचे यजमान आणि पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रामकथेच्या पोथीची शोभायात्रा काढली जाईल। नागरिकांना आवाहन। आयोजकांनी नागरिकांना वेळेवर पोहोचण्याचं, सकाळी 9:30 पूर्वी आणि सोबत पाण्याची बाटली तसेच खाण्याचे पदार्थ आणण्याचं आवाहन केलंय। यवतमाळ शहरामध्ये 6 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर राष्ट्रसंत श्री मोरारी बापू यांची रामकथा चिंतामणी मार्केट यार्ड, दारव्हा रोड, यवतमाळ येथे होत आहे। या कथेला रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, या कथेचं यजमानपद डॉक्टर विजय दर्डा साहेब आणि त्यांच्या कुटुंबाने स्वीकारलेलं आहे। आपल्याला या कथेकरता येत असताना एवढीच काळजी घ्यायची आहे की आपण वेळेच्या आत येऊन आपलं स्थान ग्रहण केलं पाहिजे आणि येत असताना कथेची जी वेळ आहे ती साधारण 3.5-4 तास असल्यामुळं आपण येत असताना आपल्यासोबत पाण्याची बाटली आणि आपल्याला काही लागणारं खाद्यपदार्थ हे आपण सोबत आणावं, अशी आयोजन समितीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। ही कथा अविस्मरणीय अशी होणार आहे, न भूतो न भविष्यती अशी होणार आहे। तेव्हा आपण सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा, रसपान करावं रामकथेचं, ही विनंती आपल्या माध्यमातून मी सर्व रामभक्तांना करतो आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.